आपण सुरुवात करूया वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना। भिवंडीमध्ये विविध मागण्यांकरता आशा स्वयंसेवकांनी मोर्चा काढला। या मोर्चा दरम्यान उष्माघाताने 20 ते 25 आशा स्वयंसेविका बेशुद्ध झाल्या। 5 ते 6 आशा सेविकांची प्रकृती गंभीर आहे। चंद्रपुरात शरद पवार गट आक्रमक झालाय। निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा शरद पवार गटाने काळ्या फिती लावून निषेध केला। यावेळी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नांदेडमध्ये शरद पवार गटाकडून निदर्शने करण्यात आली। पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा निषेध करत नांदेडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अकोल्यामध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वराज्य भवन ते महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला। नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात तसंच शहरातील समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। बीडमध्ये आरक्षणाच्या प्रश्नावरून धनगर समाज आक्रमक झालाय। हजारो धनगर बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत सरकारविरोधात घोषणाबाजी केली। आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। प्रलंबित मागण्यांकरता जळगाव जिल्ह्यातील हजारो आदिवासींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढला। पारंपरिक वेशभूषेत नृत्य करत हे आंदोलन करण्यात आले। मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातच मुक्काम करण्याचा इशारा देण्यात आला। हिंगोलीच्या माळसेलू गावातील महिला दारू विक्री विरोधात आक्रमक झाल्या। दारू विक्री बंद करण्याची मागणी करत या महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक दिली। जळगावच्या चोपड्यात 12 जानेवारीपासून प्रलंबित मागण्यांकरता आशा सेविकांचा संप सुरू आहे। संपाकडे दुर्लक्ष केल्याने आशा सेविकांनी शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला। बुलडाणा जिल्ह्यातील डोणगावात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले। त्यामुळे गावाचा विकास खुंटलाय। दवाखाना ग्रामपंचायत या जवळची अतिक्रमण हटवण्याकरता ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलंय। त्याची दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी रास्ता रोको केला। युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊतांनी नागपूर विद्यापीठ परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता। मात्र काहीही कारवाई न केल्याने नागपूर विद्यापीठ व्यवस्थापन समितीची बैठक उधळून लावण्याचा भाजप युवा मोर्चाने प्रयत्न केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यावर शरद पवार गट आक्रमक झाला। परभणीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी आमच्याकरता पक्ष म्हणजे शरदचंद्र पवार हेच आहेत अशी घोषणाबाजी शरद पवार समर्थकांनी केली। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये नागरिकांनी एमआयडीसीला विरोध केला। सिल्लोड तालुक्यातील विविध योजनांसाठी जमिनींवर टाकलेल्या आरक्षणाला शेतकरी आणि नागरिकांनी विरोध केला। सिल्लोडमध्ये होणाऱ्या एमआयडीसीसाठी जमिनींचे अधिग्रहण करण्यात येत होतं, मात्र शेतकऱ्यांनी त्याच्या जमिनी देण्यास नकार दिला आहे। रत्नागिरी तालुक्यातील कळझुंडी धरण कोरडे पडल्याने नागरिकांसमोर भीषण पाणी टंचाईचे संकट आहे। त्यामुळे कळझुंडी धरणावर अवलंबून असलेल्या 17 गावातील नागरिकांना सध्या टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। दौंडमधील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतायत। देऊळगाव गाडामधील विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याअभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे सिंचनावर अवलंबून असलेल्या शेतीला पाणी पुरवठा होत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय। जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड केली जाते। सध्या जळगाव जिल्ह्यात पोषक वातावरण असल्याने गव्हाच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। अकोल्यात बांधलेल्या अंडरपासमध्ये 12ही महिने पाणी साचलेलं असतं। या संदर्भात वारंवार तक्रार करूनही नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने वंचित आघाडीच्या वतीने भाजप सरकारचा निषेध करण्यात आला। पोलीस ठाण्याच्या गेटवर शांतीसाठी बकऱ्या कापल्याचं प्रकरण पोलिसांच्या अंगलट आलंय। उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचा एक अधिकारी निलंबित तर 8 पोलीस अंमलदारांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत ही कारवाई झाली आहे।
जालना जिल्हा परिषदेच्या वतीनं आरोग्य विभागातील 401 रिक्त पदं भरण्याकरता जाहिरात काढण्यात आली। मात्र या रिक्त पदांची भरती परीक्षा ही कासबगतीनं सुरू असल्यानं याचा मोठा परिणाम ग्रामीण भागातल्या आरोग्य विभागावर होताना बघायला मिळतोय। त्यामुळे रुग्णांचीही फरफट होतीये। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत लाभार्थी वंचित आहेत अशी बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। त्यानंतर योजनेतील प्रलंबित पात्र दावे निकाली काढण्याकरता शासनाने 47 कोटींचा निधी मंजूर केलाय। जो आपल्या लेकरांच्या बाजूने बोलेल तो आपला, जो विरोधात बोलेल त्याला दारातही उभं करू नका, पायताण काढून दाखवा, असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलं। नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जरांगेंचं दिंडोरीत जंगी स्वागत झालं, त्यावेळी ते बोलत होते। नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले जरांगे पाटील यांनी वणीगडावर जाऊन सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी मातेची पूजा देखील केली, आशीर्वादही घेतले। त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देऊन परिसर त्यांनी दणाणून सोडला। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधला। छगन भुजबळ राजीनामा देणार नाहीत, घेणारे आहेत। भुजबळांनी राजीनामा द्यावा की नाही द्यावा यात मी पडणार नाही, मी त्यांच्यासारखा खालच्या दर्जाचा नाही, अशा शब्दात जरांगेंनी भुजबळांना टोला लगावला। जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष वळवण्याकरता सरकार जरांगे मराठा ओबीसी प्रश्न आणत असल्याची टीका नाना पटोलेंनी केली। भाजपचा अहंकार वाढलाय, आगामी निवडणुकीत जनताच त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल, असं नाना पटोले म्हणाले। हिंदू मुस्लिम दंगल झाली नाही म्हणून मराठा ओबीसी वाद पेटवला जात असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केला। फडणवीसांचा सगळा वेळ पक्ष फोडाफोडीतच जातो तर शिंदेंचा वेळ मराठा ओबीसींमध्ये भांडण लावण्यात जातो, अशी टीका त्यांनी केली। माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली अशा चर्चा सुरू होत्या, पण पक्षातून हकालपट्टी झालेली नाही तर मी राजीनामा दिलाय, असं उपरकर यांनी स्वतःच स्पष्ट केलं। लोकसभेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यूपीए सरकारच्या काळात झालेला गैरव्यवहार आणि आर्थिक अव्यवस्थापन या संदर्भात श्वेतपत्रिका सादर केली। या श्वेतपत्रिकेवर उद्या लोकसभेमध्ये चर्चा होणार आहे। राज्य शासनाच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळते आहे। ही वेबसाईट सकाळपासून बंद असल्याने कामकाज खोळंबलंय, त्यामुळे शासन निर्णय अपलोड होण्यात अडचणी येत आहेत। मुंबईमध्ये बाबा सिद्दीकी यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। हा राजीनामा दिला असला तरी त्याच्या कारणाबद्दल मी न बोललेलंच बरं, असं सिद्दीकी म्हणाले। यावेळी आपण 10 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सिद्दीकी यांनी सांगितलं। बाबा सिद्दीकींसारख्या ज्येष्ठ नेत्यानं राजीनामा देणं हे अत्यंत निंदाजनक असल्याचं वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांनी म्हटलंय। त्यांनी असा निर्णय घेणं दुःखदायक असून सिद्दीकींना काँग्रेसमध्ये चांगलं भविष्य होतं, असंही मिर्झा म्हणाले। राजधानी दिल्लीतील शरद पवारांच्या पक्ष कार्यालयावरील ध्वज उतरवण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचं घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला दिलंय। त्यानंतर शरद पवारांच्या दिल्लीतील पक्ष कार्यालयावरील घड्याळ चिन्हाचा ध्वज उतरवण्यात आला। राज ठाकरे उद्यापासून पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। 9 ते 12 फेब्रुवारी दरम्यान राज ठाकरेंचा पुणे दौरा आहे। पुण्यातील काही कार्यक्रमांना राज ठाकरे हजेरी लावणार आहेत। लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याला अधिक महत्त्व आहे। रविकांत तुपकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली। जामीन अर्जाबाबत येत्या 15 फेब्रुवारीला निर्णय होणार आहे। रविकांत तुपकर यांचा विविध गुन्ह्यांमध्ये जामीन रद्द करण्याच्या मागणीकरता पोलिसांनी न्यायालयात याचिका केली आहे। या याचिकेवरील सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात पूर्ण झाली आणि न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला, निकाल राखून ठेवला। एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केलेली आहे। एका माजी आमदाराच्या प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून बुलडाणा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला।
महाराष्ट्रातील एकही प्रकल्प गुजरातला गेलेला नाही. काही लोक नकारात्मक वातावरण तयार करतायत अशी टीका उदय सामंतांनी केली. दावोसमध्ये 3,30,000 कोटींचे करार झाल्याचा दावा त्यांनी केला. लोकसभेकरता सक्षम उमेदवार द्या अशी मागणी भाजप बूथ प्रमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. भाजपच्या गाव चलो अभियानाअंतर्गत रामटेक लोकसभा मतदारसंघातील चर्चेदरम्यान ही मागणी करण्यात आली. यावेळी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते. नवी मुंबईत मनसे जिल्हाध्यक्षाविरोधात स्थानिक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. स्थानिकांनी गजानन काळे यांच्या कार्यालयात जाऊन राडा केला. काळे यांनी फेसबुक लाईव्ह करताना महापालिकेच्या कामावरील इंजिनियरला शिवीगाळ केली होती. हा इंजिनियर स्थानिक ग्रामस्थ असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूर विद्यापीठाच्या तक्रारीनंतर अखेर अंबाझरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कुणाल राऊत यांनी विद्यापीठ परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. त्यानंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात तालुका क्रीडा संकुलाचं उद्घाटन पार पडलं. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू ठाण्यात आहेत. त्यांना याद्वारे एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध होईल. तसंच ठाण्याचं नाव देशभरात घेतलं जाईल असं ते म्हणाले. भंडारा जिल्ह्यातील चुल्हाडमध्ये क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या सामन्यांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांनी मॅच रेफरीची भूमिका साकारली. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एक महत्त्वाची बातमी आहे. एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. प्रदीप शर्मांच्या घरी ही छापेमारी साधारणपणे 1-1.5 तासापूर्वी सुरू झालेली आहे. एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी याकरता ही छापेमारी होतीये. एका माजी आमदाराचं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणासंदर्भात ही छापेमारी झाल्याचं कळतंय. अजून या संदर्भातले सगळे अपडेट्स समोर यायचे आहेत. प्राथमिक माहिती फक्त समोर आलेली आहे की प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केलेली आहे. साधारणपणे 1-1.5-2 तास होऊन गेलेले आहेत. प्रदीप शर्मांच्या घरी इन्कम टॅक्सने धाड टाकलेली आहे. माजी आमदारांचं एक प्रकरण आहे. त्यांच्या संदर्भात ही छापेमारी केली गेली आहे असं कळतंय. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.